कुठेतरी नऊवारी घालून केस मोकळे सोडून लावणी प्रेझेंट करणं हे मला तरी योग्य नाही वाटलं, कधीच नाही वाटलं. आणि आधी पण नव्हतं वाटत, आत्ताही नाही वाटत. मला जेव्हा कोणी बोट करेल तर त्याच्यावरती मला उत्तर द्यायला मी ठामपणे उभी आहे की तुम्ही मला दाखवून द्यायचं की पूर्ण नऊवारीमध्ये तुम्ही मला कधी केस मोकळे सोडलेले पाहिलेत. माझ्या पायात 3-3 किलोचे घुंगरं असतात, एका पायात माझे 3 किलोचे घुंगरू असतात. ते घुंगरू तो आंबाडापर्यंत ती सजलेली पूर्ण स्त्री झाकून पाकून ते जे सौंदर्य आहे नाही का, एक मोगरा कसा फुलतो आणि त्याचा वास सगळीकडे दरवळतो अशा पद्धतीचा तो असतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी कोणी बदलायला सांगितल्यात आणि कधी सांगितल्यात? कुठे लिहून ठेवलंय का? अरे लिहून काय ठेवलंय, लिहून काय ठेवलंय? त्या बाईचं सौंदर्य लिहून ठेवलंय, तिचा आंबाडा लिहून ठेवलाय, ती गाते त्या पद्धती लिहून ठेवल्यात, तिच्या कमरेचा कमरपट्टा कशा पद्धतीने हलतोय हे लिहून ठेवलंय, त्याचं तर पायातला एक घुंगरू काय पद्धतीने बोलतोय आणि काय भाषेत बोलतोय ते लिहून ठेवलंय, ढोलकीची थाप आणि हातात वाजणाऱ्या बांगड्या, ह्या सगळ्या गुंजतात त्या गोष्टींमध्ये. मग आपण सगळे हे बदलणारे कोण? हो